हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन स्टोरीजचा आनंद तुम्ही घेत राहा. तर मित्रांनो, तुम्हाला अंश आणि मीनलची लव्ह स्टोरी कशी वाटते ते कमेंट करून मला नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन लव्ह स्टोरीज तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत राहू. पण मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला आपली स्टोरी आवडली तर स्टोरीला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा. तुम्हाला स्टोरी आवडते की नाही आवडली तर छान छान कमेंट्स करा. तर चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात. काही वेळाने मीनल लॉन्च करून पुन्हा रूममध्ये येते. तेव्हा अंश सोफ्यावर बसून ऑफिसचे काम करत असतो. अंशला कामात व्यस्त पाहून मीनल मनातल्या मनात विचार करत स्वतःशीच म्हणते, सकाळी माझ्यासोबत खूप मस्ती करत होता ना, आता मी तुम्हाला दाखवते. असा विचार करत मीनल अंशजवळ जाते आणि आपला गाल त्याच्यासमोर करते. अंश तिच्या गालावर किस करून पुन्हा आपल्या कामात मग्न होतो. 1 मिनिटानंतर मीनल पुन्हा अंशजवळ येते आणि यावेळी आपला दुसरा गाल त्याच्यासमोर करते. अंश पुन्हा एकदा तिच्या गालावर किस करून आपल्या कामात लक्ष देऊ लागतो. आता मीनल आणखी मस्ती करत पुन्हा एकदा त्याच्या जवळ येते. यावेळी ती अंशसमोर आपलं नाक करते आणि आपल्या नाकाकडे इशारा करू लागते. अंश नजर वर करून एकदा मीनलकडे पाहतो. तिच्या या खोड्या आता त्याच्या चांगल्याच लक्षात येऊ लागल्या होत्या. अंश तिच्या नाकावर किस करून पुन्हा आपली नजर खाली करतो. मीनल तिथून निघून जाताना पुन्हा एकदा मागे वळून पाहते. हे पाहताच अंश फाईल बाजूला ठेवतो आणि मीनलला सोफ्यावर आपल्या जवळ ओढत म्हणतो, ये, आधी तुला निवांतपणे प्रेमच करून घेतो. मीनल आपले ओठ एकमेकांवर दाबत हळू आवाजात म्हणते, अंश, मी तर फक्त मस्ती करत होते. अंश अगदी सामान्यपणे वागत म्हणतो, हो मग ठीक आहे, काही हरकत नाही. मस्तीच करायची आहे ना, तर चल, आपण दोघं मिळून करूया. मीनल मोठमोठ्या डोळ्यांनी अंशकडे पाहत म्हणते, प्लीज अंश, आता नको. आपल्याला अवॉर्ड अनाउन्समेंटला जायचं आहे. मी तुमच्या वाईट मार्क्स घेऊन अवॉर्ड घ्यायला येते. ते तर किती विचित्र दिसेल याचा विचार तरी करा. अंश विचार करण्याचे नाटक करत तिचे विस्कटलेले केस तिच्या कानामागे सारत म्हणतो, नाही, मला तर अजिबात विचित्र वाटणार नाही. उलट माझ्यासाठी तर ते चांगलंच आहे. या निमित्ताने सगळ्यांना कळेल की ही बटरफ्लाय फक्त माझी आहे. मीनल हसत अंशला दूर करण्याचा प्रयत्न करते. मला आत्ता तयार व्हायचं आहे, जाऊ द्या ना. अंश तिचे हात पकडत तिला सोफ्यावर थांबवत म्हणतो, जाऊ देईन, पण एका अटीवर. हे ऐकून मीनल गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे पाहू लागते. अंश तिच्या जवळ झुकतो आणि तिच्या कानाजवळ हळू आवाजात म्हणतो, आपण रात्री इथूनच पुढे सुरू करू. बोल, मंजूर आहे? असं म्हणत अंश तिच्या डोळ्यात पाहतो. मीनल मोठमोठे डोळे करून अंशकडे पाहते, हसते आणि लाजत आपली नजर खाली करते. अंश चेहरा पाडत सोफ्यावरून उठतो आणि रागवल्याचं नाटक करत म्हणतो, अगं बटरफ्लाय, तुझी ही सवय मला अजिबात आवडत नाही. आधी स्वतः मला जवळ येण्यासाठी चिथावतेस आणि मग अशी लाजतेस जणू काही सगळी चूक माझीच आहे. तुझ्या जवळ येण्यासाठी जणू मीच आतुर झाले. असं म्हणत अंश आपला लॅपटॉप आणि फाईल उचलतो, तिथून निघून जातो. मीनल त्याला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न करते, पण अंश तिचं काहीही ऐकत नाही. स्टडी रूममध्ये कुणाचंही येणं अंशला आवडत नसल्यामुळे मीनल त्याच्या मागे जात नाही. संध्याकाळची वेळ. जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका जुन्या पडझड झालेल्या घराबाहेर एक गाडी येऊन थांबते. एक देखणा तरुण कारमधून खाली उतरतो आणि आपला ब्लेझर व्यवस्थित करत घराच्या आत जातो.
वेलीने पूर्णपणे झाकलेल्या एका भिंतीवर तो तरुण आपला हात ठेवतो. जणू काही तो आपले फिंगरप्रिंट देत असतो. त्याने असे करताच ती भिंत मागच्या बाजूला सरकते. त्या भिंतीच्या मागे इतकं सुंदर आणि वेगळं जग असेल याची कुणी कल्पनाही करू शकत नव्हतं. भिंतीच्या पलीकडे एक सुंदर आणि व्यवस्थित ठेवलेलं घर होतं. हॉलमधील सोफ्यावर 4 तरुण बसून आपापसात चर्चा करत होते. तो तरुण आत येत म्हणाला, "काही काम झाले की तुम्ही सगळे इथे बसून फुकटच्या भाकऱ्या तोडताय?" त्या तरुणाला पाहताच बाकीचे चौघे एकमेकांकडे पाहू लागले. त्यांच्यापैकी एक तरुण म्हणाला, "त्याच्या स्वाक्षऱ्या मिळाल्या आहेत, पण आमचं सोड. मला तर तुझंच काही समजत नाही. तू नेमकं काय करतोयस? दाखवतोस काहीतरी आणि प्रत्यक्षात करतोस काही वेगळंच." तो तरुण चेहऱ्यावर एक तिरकी स्मितरेषा आणत टेबलावर हात ठेवतो आणि त्या चौघांकडे पाहत म्हणतो, "तुम्ही सगळ्यांनी टायटॅनिकची गोष्ट ऐकली असेल ना? अंश आर्यनसुद्धा या टायटॅनिक जहाजासारखाच विशाल आहे. तुम्हाला माहिती आहे, टायटॅनिक एका अशा हिमनगाला धडकून बुडालं होतं, ज्याचा एक छोटासा भाग पाण्याच्या वर दिसत होता. त्या हिमनगाचा तब्बल 3/4 भाग पाण्याखाली होता आणि त्याची कुणालाच कल्पना नव्हती. अंश आर्यनसाठी मी सुद्धा त्याच हिमनगासारखा आहे. माझे 3/4 भाग तर मला स्वतःलाही माहीत होऊ देत नाहीत, मग दुसऱ्या कुणाला त्याबद्दल काय कळणार? खरं सांगायचं तर तुमच्या सगळ्यांच्या कृत्यांमुळेच मला अंश आर्यनची सर्वात मोठी ताकद आणि त्याची सर्वात मोठी कमजोरी समजली. आणि फक्त याच कारणांमुळे तुम्ही सगळे अजूनही जिवंत आहात." तो थोडा थांबतो आणि पुढे म्हणतो, "माणूस आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीला वाचवण्यासाठी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद वापरतो. अंश आर्यनने ती ताकद मला दाखवून सर्वात मोठी चूक केली आहे." तो तरुण त्या चौघांकडे रागाने पाहत म्हणतो, "तुम्हाला जेवढं सांगितलं आहे तेवढंच करा. नाहीतर मी स्वतः तुम्हा सगळ्यांना पुराव्यांसह अंश आर्यनसमोर घेऊन जाईन." असं म्हणत तो तरुण आपल्या डोळ्यांवर गॉगल चढवतो आणि तिथून निघून जातो. नित्याची तब्येत आता पूर्वीपेक्षा बरीच सुधारली होती. आज काही कारणांमुळे तिची नस आली नव्हती. विक्रांत आज संपूर्ण दिवस घरीच राहून नित्याची काळजी घेत होता. नीतूजीसुद्धा मधून येऊन नित्याला पाहून जात होत्या. नित्या संकोचत विक्रांतला म्हणाली, "विक्रांतजी, ते तुम्ही प्लीज मॉमला बोलावून द्याल का?" विक्रांत नित्याजवळ बसत म्हणाला, "तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही मला सांगू शकता." नित्याने एक नजर विक्रांतकडे पाहिली आणि म्हणाली, हो, तुम्ही मॉमला बोलावून द्या. मी त्यांच्याशी बोलते." विक्रांतने हात छातीवर घडी घालत नित्याकडे लक्षपूर्वक पाहत म्हटलं, "आता जोपर्यंत तुम्ही मला कारण सांगत नाही तोपर्यंत मी ना या खोलीत कोणालाही येऊ देणार ना इथून उठून जाणार. असं हे काय आहे नित्या, जे तुम्ही मला सांगू शकत नाही पण मॉमला सांगू शकता?" नित्या नजर चुकवत म्हणाली, "हो, ते मला अंघोळ करायची आहे." तिचं बोलणं ऐकताच विक्रांत मोठ्याने हसला. नित्या मात्र त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागली. विक्रांतने तिचा गाल हलकेच ओढत तिला उचलून घेतलं आणि म्हणाला, "यात एवढं काय मोठं आहे? मी तुम्हाला अंघोळ घालतो." नित्या घाबरत म्हणाली, नाही विक्रांतजी, तुम्ही हे कसं करू शकता?" विक्रांत हसत म्हणाला, "तुम्ही विसरलात का? हॉस्पिटलमध्ये तुम्ही मला स्पॉन्ज बाथ दिला होता, त्यावेळी तुम्हाला खूप मज्जा यायची ना? आता माझी पाळी." नित्या शेवटचा प्रयत्न करत त्याला समजावत म्हणाली, "विक्रांतजी, ती गोष्ट अशी आहे की..." नित्या बोलत असतानाच विक्रांतने तिच्या सूटची झीप उघडली. नित्याच्या शरीरावर अनेक छोट्या छोट्या जखमा होत्या. त्यातील काही जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नव्हत्या. नित्या हातांनी आपले कपडे सावरत म्हणाली,
म्हणूनच मी तुम्हाला थांबवत होते. प्लीज विक्रांतजी, मोमला बोलावून द्या. विक्रांतला वाणीवर पुन्हा एकदा राग आला. त्याने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला आणि नित्याच्या हातातून तिचे कपडे हलके सोडवत म्हणाला, फक्त तुमच्या प्रेमावरच माझा हक्क नाही नित्या, तुमच्या वेदनांमध्येही माझा तितकाच हक्क आहे. असं म्हणत विक्रांतने नित्याला कोमट पाण्याने स्पॉन्ज बाथ दिला. विक्रांत तिची काळजी घेत असल्याचं पाहून नित्याचे डोळे पाणावले. विक्रांत तिची जखमांची काळजी घेत म्हणाला, तुम्ही मला बांधून ठेवले नित्या, नाहीतर वाणीला अशी शिक्षा दिली असती की आयुष्यभर ती लक्षात ठेवली असती. नित्याने विक्रांतच्या छातीवर हात ठेवत नकारार्थी मान हलवली. संध्याकाळची वेळ. अंश संपूर्ण दिवस खोलीत आला नव्हता, त्यामुळे मिनल थोडी उदास झाली होती. आज त्यांना अवॉर्ड अनाउन्समेंटच्या कार्यक्रमाला जायचं होतं. अशावेळी अंशचं तिच्यावर अशा प्रकारे नाराज असणं मिनलला अजिबात योग्य वाटत नव्हतं. मिनल आपल्याच विचारात हरवली होती. तेवढ्यात खोलीच्या दरवाजावर नॉक झाल्याचा आवाज आला. मिनलने दरवाजा उघडला. तिच्यासमोर एक नोकर हातात शॉपिंग बॅगचं पॅकेट घेऊन उभा होता. मिनल त्या नोकराकडे गोंधळलेल्या नजरेने पाहू लागली. हे पाहून नोकराने बॅग मिनलकडे पुढे करत म्हटलं, मॅडम, सरांनी हे तुमच्यासाठी पाठवलं आहे. हे ऐकताच मिनलच्या उदास चेहऱ्यावर एक गोडसं हसू उमटलं. मिनलने नोकराकडून बॅग घेतली आणि घाईघाईने त्यातील सगळं सामान बाहेर काढून सोफ्यावर ठेवू लागली. सगळं सामान पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंदाचे भाव उमटले. क्षणभर विचार केल्यानंतर मिनल तयार होण्यासाठी आत गेली. पूर्णपणे तयार झाल्यानंतर मिनल शेवटच्या वेळी स्वतःला आरशात निहाळत होती. तेवढ्यात अंश खोलीत परत आला. दोघांची नजर एकमेकांवर पडली आणि काही क्षण दोघेही एकमेकांकडे फक्त पाहतच राहिले. ब्लॅक आणि गोल्डन फिनिश असलेली साडी, कपाळावर छोटीशी काळी टिकली, हलका मेकअप, बांधलेल्या केसांमध्ये माळलेला गजरा आणि हलके वजनाचे सोन्याचे दागिने परिधान केलेली मिनल खूपच सुंदर दिसत होती. बिझनेस सूट परिधान केलेला अंशसुद्धा खूपच हँडसम आणि परफेक्ट दिसत होता. अंश कपाटातून एक बॉक्स काढत बाहेर काढतो. मिनलने त्या बॉक्सकडे एक नजर टाकली आणि पुन्हा अंशकडे पाहिलं. अंशने बॉक्स उघडला. त्यातून मिनलचं मंगळसूत्र बाहेर काढलं आणि प्रेमाने तिच्या गळ्यात घातलं. मिनलने नजर वर करून अंशकडे पाहत विचारलं, अंश, हे? ती पुढे काही बोलणार इतक्यात अंशने तिच्या ओठांवर हलकेच बोट ठेवत म्हटलं, फक्त 1 मिनिट. असं म्हणत अंशने ड्रॉवरमधून कुंकू काढलं आणि मिनलच्या भांगेत भरलं. मिनल आनंद, आश्चर्य आणि गोंधळ अशा सगळ्या संमिश्र भावनांनी अंशकडे पाहत राहिली. अंश तिच्यापासून एक पाऊल दूर झाला. त्याने दोन्ही हात खिशात ठेवले आणि हसत पुन्हा तिच्या जवळ आला. त्याने मिनलच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं आणि म्हणाला, नाव परफेक्ट, माय इंडियन ब्युटी, माय बटरफ्लाय, माय वाईफ. त्याचं बोलणं ऐकून मिनलच्या चेहऱ्यावर एक सुंदर असं हसू उमटलं. मिनल अंशच्या बाजूने पुढे गेली आणि ड्रॉवरमधून एक बॉक्स बाहेर काढला. अंश त्या बॉक्सकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत होता. मिनलने बॉक्स उघडला. त्यातून एक ब्रॉच काढला आणि अंश जवळ येऊन त्याच्या कोटच्या पॉकेटवर तो ब्रॉच लावत म्हणाली, तसं पाहायला गेलं तर हे फार महाग नाही, पण मला आवडलं म्हणून तुमच्यासाठी घेऊन आले होते. अंश चेहऱ्यावर स्मित ठेवत मिनलकडे पाहत म्हणाला, काय ग, तू माझ्याकडून मिळालेल्या गिफ्टसोबत स्वतःची तुलना करतेस का?
मिनल हसत नजर वर करून अंशकडे पाहत म्हणाली, काही तुलना आहे का अंश? मी तर फक्त माझ्याकडे पाहते. मी इतकी सुंदर दिसते ती तुमच्यामुळेच. अंशने मिनलच्या गालावर हात ठेवत म्हटलं, माझं काय, कुणीही दिलेलं गिफ्ट तुला सुंदर बनवत नाही. उलट माझ्याकडून मिळालेल्या गिफ्टला तू सुंदर बनवतेस. मिनल हसली आणि अंशच्या कोटला व्यवस्थित करत म्हणाली, तुम्हीही काही कमी देखणे नाही दिसत नाही आहात. अंश हसत म्हणाला, थँक्यू. बस याच कौतुकाची वाट पाहत होतो. आता निघूया. मिनलने होकारार्थी मान हलवली आणि ती अंश सोबत निघून गेली. इकडे एका मोठ्या डुप्लेक्सच्या हॉलमध्ये वडील आणि मुलगी एकमेकांशी वाद घालत होते. तुझा भाऊ तुझ्यावर प्रेम करतो, पण तू त्याच्या प्रेमाचा चुकीचा फायदा घेत आहेस. तू मोठी आहेस अलिशा, त्याला चुकीचं करण्यापासून तू थांबवलं पाहिजेस. अलिशा खुर्चीवर बसलेली होती. तिने आपले हात घट्ट पकडत उत्तर दिलं, थांबवलं पाहिजे. पण का डॅड? त्याला शक्तिशाली बनायचं आहे. मला यात काहीच चुकीचं वाटत नाही. तिचे वडील म्हणाले, शक्तिशाली बनण्यात काहीच चुकीचं नाही, पण ज्या कारणासाठी तो शक्तिशाली बनू इच्छितो त्या कारणात नक्कीच चूक आहे. तुला अजूनही वाटतंय की तू अंशला मिळवू शकतेस? तुझा हा बदला निरर्थक आहे. तू आधीच वेडी होतीस, आता त्यालाही वेड लावून ठेवला आहेस. तुम्हा दोघांना प्रेम करण्यासाठी एकमेकांशिवाय दुसरं कुणी मिळालं नाही का? जरा त्यांच्याकडे बघ. असं म्हणत त्यांनी टीव्ही सुरू केला. टीव्हीवरील बिझनेस चॅनलवर बिझनेस अवॉर्ड शो सुरू होता. एक महिला निवेदिका घोषणा करत होती, मोस्ट डिझायरेबल वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळतोय. महिलेने एवढं म्हणताच स्क्रीनवर अनेक मुलींचे फोटो एकामागोमाग एक दिसू लागले. त्यापैकी एक फोटो मिनलचाही होता. या कॅटेगरीमध्ये स्वतःचा फोटो पाहून मिनल आश्चर्यचकित झाली. तेवढ्यात मिनलचा फोटो आजूबाजूच्या सर्व स्क्रीनवर झळकू लागला. ओशन ग्रीन रंगाचा साईड कट ऑफ शोल्डर गाऊन परिधान केलेली मिनल खरोखरच खूपच आकर्षक दिसत होती. हे पाहून मिनलच्या हृदयाची धडधड वाढली. तिच्या आयुष्यातला हा पहिलाच अवॉर्ड होता. निवेदिकेने पुन्हा घोषणा केली, इट्स नन अदर दॅन मिसेस मिनल आर्यन. मिनलला काहीच समजत नव्हतं. ती अजूनही आश्चर्यचकित होऊन स्क्रीनकडे पाहत होती. तेवढ्यात तिच्या शेजारी बसलेला अंश उठला आणि मिनलकडे पाहत जोरजोरात टाळ्या वाजू लागला. त्यानंतर मिनलला एकापाठोपाठ एक पुरस्कार मिळत गेले. मोस्ट एलिगंट वुमन, मोस्ट ग्रेसफुल वुमन आणि मोस्ट फ्रेश फेस ऑफ द इयर. शेवटी तो क्षणही आला ज्यासाठी मिनलने अनेक वर्ष मेहनत घेतली होती. एक व्यक्ती स्टेजवर उभा राहून घोषणा करू लागला, आपल्यासाठी हा कदाचित फक्त एक पुरस्कार असेल, पण जगभरातील प्रत्येक मुलीसाठी हे एक स्वप्नवत क्षण असतो. यावर्षी आपल्या इंडियन बुटीने आपल्याला अभिमान वाटावा असा हा सुंदर क्षण दिला आहे. त्यांनी पाश्चात्य देशांमध्ये स्वतःसोबत भारतीय संस्कृती, परंपरा, पोशाख, दागिने आणि भारतीय सौंदर्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. तो एवढं बोलताच स्क्रीनवर मिनलचे एकापाठोपाठ एक वेगवेगळे फोटो दिसू लागले. ते पाहून मिनल खूप भावुक झाली. अंशने मिनलचे हात आपल्या हातात घेतले आणि प्रेमाने म्हणाला, कॉंग्रॅच्युलेशन्स वायफी. स्टेजवर उभा असलेला निवेदक पुढे म्हणाला, थँक्स अ लॉट मिसेस आर्यन. शेवटी तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं आहे की आजही भारतीय सौंदर्यापुढे पाश्चात्य संस्कृतीचं सौंदर्य फिकं पडतं. येस लेडीज अँड जेंटलमेन,
प्लीज पुट युअर हँड्स टुगेदर फॉर मिसेस मिनल आर्यन. मिनल स्टेजवर गेली आणि आपला पुरस्कार स्वीकारला. तिचे डोळे भावनेने भरून आले होते. ती माईकजवळ उभी राहिली आणि भाऊक आवाजात म्हणाली, खरं सांगायचं तर सध्या मी काहीही बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहे. यावेळी माझ्या आयुष्यात एकामागून एक येऊन मला साथ देणाऱ्या सगळ्या चांगल्या लोकांना मला मनापासून धन्यवाद म्हणायचे आहेत. पिंटो आंटी, नीतू मॅम, विक्रांत सर, तृप्ती, विवान, आहान, माही आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचे मनापासून आभार. तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याशिवाय हे कदाचित शक्यच झालं नसतं. आणि शेवटी माझ्या प्रिय पतीचे मिस्टर अंश आर्यन, तुम्ही केलेल्या त्यागाचे शब्दात वर्णन करणं माझ्यासाठी थोडं कठीण आहे. माझ्या आयुष्यात समजून घेणारा, काळजी घेणारा, प्रेमळ आणि एक अप्रतिम पती म्हणून नेहमी माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद. मिनलचे बोलणे ऐकताना अंशच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं. तो माणूस मिनलचे कौतुक करत म्हणाला, तुम्ही या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत आहात. मिनल हसत म्हणाली, ही साडी माझ्या पतीने मला भेट दिली आहे. तो माणूस पुढे म्हणाला, मिसेस आर्यन, तुम्ही इतर अनेक देशांमध्ये मुलाखती दिल्या आहेत, पण आज मला तुम्हाला आपल्या भारतीय संस्कृतीशी संबंधित एक अत्यंत वेदनादायक आणि लाजिरवाणा प्रश्न विचारायचा आहे. मला चाइल्ड अब्यूज, विशेषतः मुलींवरील अत्याचाराबद्दल तुमचे मत जाणून घ्यायचे आहेत. मिनल उपरोधिक हसू देत म्हणाली, पहा, सर्वप्रथम मी एवढेच सांगेन की ज्या लोकांना मुलींना योग्य संस्कार आणि चांगले संगोपन देता येत नाही, त्यांनी मुलींना जन्म देण्याचा अधिकारच नसावा. दुसरी गोष्ट म्हणजे आपला समाज मुलींवरील अत्याचाराबद्दल बोलतो, पण तुम्हाला माहिती आहे का की भारतात अजूनही अनेक लोक हुंडा द्यावा लागेल या भीतीमुळे मुलींना जन्म द्यायला तयार नसतात. आपण अशा गंभीर विषयांवर चर्चा तर करतो, पण त्यावर ठोस कृती मात्र करत नाही. आता याला आपल्या न्यायव्यवस्थेची कमतरता म्हणा किंवा सामान्य लोकांची मानसिकता. कारण मुलगा झाला की आनंद व्यक्त केला जातो आणि मुलगी झाली की चिंता व्यक्त केली जाते. शेवटी मी एवढंच सांगेन की हुंडा प्रथेवर काम करा. मुलींवरील अत्याचार आपोआप कमी होतील. आणि हो, प्रत्येक चांगल्या सुरुवातीची सुरुवात आपल्या स्वतःपासूनच करावी लागते. धन्यवाद. असे म्हणत मिनल स्टेजवरून खाली आली. तिचे बोलणे ऐकून उपस्थित सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. मिनल खाली येऊन आपल्या टेबलजवळ पोहोचताच अंश उठला आणि त्याने तिला मिठी मारली. त्या दोघांचा हा क्षण मोठ्या स्क्रीनवर दाखवला जात होता. ते पाहून सगळे लोक आनंदाने जल्लोष करू लागले. मिनल लाजून पुन्हा आपल्या खुर्चीवर जाऊन बसली. माहीला बेस्ट डिझायनरचा पुरस्कार मिळाला तर आहानला यंग बिझनेसमनचा पुरस्कार मिळाला. दोघांचेही पुरस्कार मिनलने स्वीकारले, कारण या दिवसात आहान आणि माही त्यांच्या हनीमूनसाठी गेले होते. सगळे पुरस्कार झाल्यानंतर आता वेळ होती बिझनेसमन ऑफ द इयर या पुरस्काराची. एक महिला घोषणा करत म्हणाली, बिझनेसमन ऑफ द इयर इज. ती एवढे बोलता स्क्रीनवर अनेक छायाचित्र दिसू लागले. त्यापैकी आहानचे छायाचित्रही होते. ते पाहून मिनल खूप आनंदी झाले. सगळी छायाचित्रे सरकत शेवटी अंशच्या छायाचित्रावर येऊन थांबले. अंशसाठी आणि संपूर्ण बिझनेस जगतासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती, पण मिनलसाठी हा क्षण अगदी नवीन होता. तिच्या चेहऱ्यावर एक मोठे अभिमानाचे हसू उमटले होते. पुरस्कार स्वीकारल्यानंतर अंश म्हणाला, ज्यांना मी गेल्या अनेक वर्षांपासून धन्यवाद म्हणत आलो आहे, आजही त्यांनाच धन्यवाद म्हणेन. माझे सगळे कर्मचारी, माझे पार्टनर्स, माझे मित्र आणि माझे कुटुंब. तेवढ्यासमोर उभी असलेली महिला हसत म्हणाली, तुमच्या पत्नीला काहीच धन्यवाद नाहीत का मिस्टर आर्यन?
आणि त्यावेळी अंश हसत म्हणाला, हा पुरस्कार मला माझ्या व्यवसायासाठी मिळाला आहे. जर हा पुरस्कार माझ्या वैयक्तिक आयुष्यासाठी मिळाला असता तर सर्वात आधी मी माझ्या पत्नीचे आभार मानले असते. पण आज त्यांनी जे काही मिळवले आहे त्यासाठी मी नक्कीच काही शब्द बोलू इच्छितो. अंशने मिनलकडे पाहिलं आणि म्हणाला, बटरफ्लाय, तुला माहिती आहे जग माझ्याबद्दल काय विचार करते याने मला काहीही फरक पडत नाही. पण ज्या एका व्यक्तीच्या मताने मला फरक पडतो ती व्यक्ती फक्त तू आहेस. तू माझ्या आयुष्यातील सर्वात खास आणि मौल्यवान व्यक्ती आहेस. माझ्या प्रिय, माझ्या प्रत्येक दिवसाला आणि माझ्या आयुष्याला आनंदाने तू भरून टाकल्याबद्दल धन्यवाद. मी तुझा पती आहे हे सांगताना मला नेहमीच खूप अभिमान वाटतो आणि आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असे यश मिळवल्याबद्दल तुझेही मनापासून आभार. लव्ह यू मिनल, असे म्हणत अंशने मिनलला फ्लाइंग किस दिला. मिनलनेही त्याला प्रत्युत्तर म्हणून फ्लाइंग किस दिलं. दोघांमधील प्रेम, केमिस्ट्री आणि सुंदर बॉन्डिंग पाहून उपस्थित सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. दुसरीकडे खोलीत बसून टीव्हीवर हा कार्यक्रम पाहणाऱ्या अलिशाच्या चेहऱ्यावरील भाव अचानक कठोर झाले होते. अलिशाने साईड टेबलवर ठेवलेली फुलदाणी उचलली आणि रागाने टीव्हीच्या दिशेने फेकून दिली. तिचे डॅड तिच्यावर ओरडत म्हणाले, अलिशा, हे काय वेडपण आहे? अलिशा दात आवळत म्हणाली, डॅड, देवाचे आभार माना की माझा फक्त एकच हात काम करतोय. नाहीतर या क्षणी रागाच्या भरात मी काय केलं असतं याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. तिचे डॅड म्हणाले, तुझी ही अवस्था तुझ्या स्वतःच्या रागामुळे आणि हट्टामुळे झाली आहे. अलिशा आपल्या डॅडकडे रागाने पाहत म्हणाली, आज तुमच्या मुलावर अचानक खूप प्रेम ओफाळून येतं वाटते. तिचे डॅड गंभीर आवाजात म्हणाले, अलिशा, मी कधीच तुमच्या दोघांमध्ये फरक केला नाही. उलट तूच नेहमी आमच्या प्रेमाचा चुकीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलास. तुझ्यामुळे आम्हाला कितीतरी संकटांचा सामना करावा लागला आहे. पण मी इथे तुला दोष देण्यासाठी आलेलो नाही. मी फक्त तुला समजवण्यासाठी आलो होतो की तुझा हा घाणेरडा खेळ आता बंद कर, याआधी की तुझा भाऊ तुझ्या या वेड्या आसक्तीचा बळी ठरेल, असे म्हणत तिचे डॅड तिथून निघून गेले. इकडे अवॉर्ड शोमधून बाहेर पडताना अनेक लोक मिनल आणि अंशला शुभेच्छा देत होते. अचानक मिनल समोर एक ओळखीचा चेहरा येऊन उभा राहिला. त्याला पाहताच मिनलच्या तोंडून फक्त एवढे शब्द बाहेर पडले, ईशान सर. ईशानचे नाव ऐकताच अंशचे कान टवकारले गेले. मिनल समोर उभ्या असलेल्या ईशानकडे पाहत अंश म्हणाला, मिस्टर मेहरा, काही काम होतं? ईशानने चेहऱ्यावर हलकेसे हसू आणत मिनलकडे पाहिले आणि म्हणाला, मला एक शेवटची गुड बाय हग हवी होती. ईशानची ही मागणी ऐकताच अंशचा सगळा मूड खराब झाला. त्याच्या चेहऱ्यावरील भाव क्षणातच कठोर झाले. तर दुसरीकडे मिनलही ईशानकडे काहीच समजले नसल्यासारखी आश्चर्याने पाहू लागले. अंश काही बोलण्याआधीच ईशान आपली नजर दुसरीकडे वळवत म्हणाला, एक शेवटचा गुड बाय हग मिस्टर आर्यन. यावेळी ईशानचा इशारा अंशकडे होता. अंश कोणताही भाव चेहऱ्यावर न आणता म्हणाला, शेवटचा गुड बाय? त्याचं कारण? ईशान चेहऱ्यावर तिरकं हसू आणत म्हणाला, कारण तर नाहीये. इथे थांबण्याचं आता काही कारणच उरलेलं नाही. बोलता बोलता ईशानने एक नजर मिनलकडे टाकली आणि पुढे म्हणाला, उद्यापासून मी ऑस्ट्रेलियाला शिफ्ट होतोय. आता पुन्हा कधी भेट होईल काय माहिती. अंश पुढे आला आणि ईशानला मिठी मारत त्याच्या कानात हळूच म्हणाला, यू नो, मी कोणावरही विश्वास ठेवत नाही, तरीही फक्त मिनलसाठी. अंश बोलत असताना ईशानची नजर मिनलकडे होती. तो तिच्याकडे पाहून हसत होता.
ईशाने मिनल समोर आपले दोन्ही हात पसरले, जणू तो तिला विचारत होता की तो तिला मिठी मारू शकतो का. मिनलने एका हाताने आपली साडी सांभाळली आणि दुसरा हात पुढे करत ईशानला मिठी मारली. अंशने लगेच आपली नजर दुसरीकडे वळवली. त्याच्या डोळ्यांमध्ये असलेला मत्सर स्पष्टपणे दिसत होता. इकडे ईशानने मिनलला मिठी मारली आणि तिच्या कानात कुजबुजत म्हणाला, आय स्टील लव्ह यू अँड आय ऑलवेज डू. ईशानचे शब्द ऐकताच मिनल लगेच त्याच्यापासून दूर झाली आणि त्याच्याकडे पाहू लागली. ईशानने डोळ्यांची पापणी लवत हलकंसं हसू दिलं. मिनलने ईशानकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत अंशला म्हटलं, चला राज. आणि त्यावेळी अंशने होकारार्थी मान हलवली आणि पुढे निघाला. ते दोघे पुढे जाताच अंशचे गार्ड्स त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या मर्सडीजपर्यंत घेऊन गेले. त्यानंतर अंश आणि मिनल तिथून थेट घरी जाण्यासाठी निघाले. घरी पोहोचताच अंशने मिनलचा हात पकडला आणि तिला सोबत घेऊन घराच्या आत जाऊ लागला. अंशने अशा प्रकारे आपला हात पकडलेला पाहून मिनलने मान हलवत हलकसं स्मित केलं. अंशच्या मनात असलेल्या पॉझिटिव्ह भावनांना ती चांगली समजत होती. एक नोकर त्यांच्या मागून त्यांचे सगळे अवॉर्ड्स घेऊन येत होते. घरात बरंच अंधारलेलं होतं, जे काचेच्या दरवाजाच्या बाहेरूनही स्पष्ट दिसत होतं. रात्र बरीच झाली होती, त्यामुळे अंशला वाटलं की कदाचित सगळे झोपले असतील. अंशने गेट उघडलं आणि मिनलला सोबत घेऊन तो घरात आला. ते दोघे आत येताच अचानक घरातील सगळे दिवे लागले. घरातील सगळेजण एकत्र ओरडले, सरप्राईज, कॉंग्रॅच्युलेशन्स बोथ ऑफ यू. सगळ्यांना समोर पाहून अंश आणि मिनल दोघेही खूप आनंदी झाले. तेवढ्यात अंशची नजर समोर फुलांनी लिहिलेल्या शब्दाकडे गेली. त्याने सगळ्यांकडे पाहत विचारलं, हे कोणाची आयडिया होती? म्हणजे मला पण कळू देत, हे कोणाला आठवत होतं? तेवढ्यात तृप्ती पुढे येत म्हणाली, माझं आणि विवानचं आम्हाला आठवत होतं भाऊ. अंश हसला आणि मनातल्या मनात दोघांना शिव्या देत म्हणाला, माझं सरप्राईज स्पॉइल केल्याबद्दल थँक्स. समोर फुलांनी लिहिलं होतं, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. तेवढ्या स्मिताजी पुढे आल्या आणि अंशला म्हणाल्या, हॅपी बर्थडे अंश. स्मिताजींचं बोलणं ऐकून अंश आश्चर्यचकित झाला, कारण त्याचा वाढदिवस फार कमी लोकांना आठवत असे. अंश पुढे आला आणि स्मिताजींना मिठी मारत म्हणाला, थँक्स मॉम. सगळे त्या दोघांकडे पाहत होते. अंश आणि मिनलच्या या नव्या नात्याचा हा क्षण सगळ्यांसाठीच खूपच सुंदर होता, कारण खरंच अंशच्या वाढदिवसाबद्दल दादी, केशवजी आणि स्मिताजी यांच्याशिवाय कोणालाच माहिती नव्हतं. स्मिताजी मिनलजवळ आल्या आणि तिला मिठी मारत म्हणाल्या, एकाच वेळी इतके सारे अवॉर्ड्स घरात आणल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्स मिशी. हे सगळं तुझ्या मेहनतीचं आणि समर्पणाचं फळ आहे. त्यानंतर घरातील सगळ्यांनी अंश आणि मिनल दोघांनाही शुभेच्छा दिल्या. शेवटी विवाने अंशला मिठी मारून त्याचं अभिनंदन केलं. अंशने बिझनेसमन ऑफ द इयरचा अवॉर्ड विवानच्या हातात दिला. त्यानंतर आपल्या खिशातून विवानच्या नावाचा एक स्टिकर काढला आणि अवॉर्डवर आपल्या नावाच्या वर चिकटवला. घरातील सगळे लोक अंशकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होते. विवानसुद्धा त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होता. अंशने एक नजर सगळ्यांकडेच टाकली आणि विवानला म्हणाला, आज माझ्या वाढदिवसाला मी एक इच्छा मागतोय. या अवॉर्डवर अंश आर्यनच्या जागी विवान आर्यन हे नाव पाहण्याची माझी इच्छा आहे. माझी ही इच्छा तू पूर्ण करशील? विवान हसला आणि अंशला मिठी मारत म्हणाला, हो भाऊ, नक्की पूर्ण करेन.
वन डे आय विल मेक यू फील प्राऊड. अंश हसला आणि आपला अवॉर्ड विवानच्या हातात देत म्हणाला, हा तू ठेव, हा तुला नेहमी आयुष्यात काहीतरी मोठं करण्याची प्रेरणा देईल. आता सगळे जा आणि आराम करा. रात्र बरीच झाली आहे, उद्या सकाळी भेटू. अंशचं बोलणं ऐकताच हळूहळू सगळे आपल्या आपल्या खोलीत जाऊ लागले. इकडे अंशने मिनलचा हात पकडला आणि तिला घेऊन लिफ्टमध्ये गेला. लिफ्टचा दरवाजा बंद होताच अंशने पॉज बटन दाबलं. त्याने मिनलला अलगद भिंतीजवळ घेतलं आणि तिच्या ओठांवर एक चुंबन दिलं. काही क्षणांचं ते चुंबन भावनांनी भरलेलं होतं. अंश तिच्यापासून दूर होताच मिनल त्याच्याकडे रागाने पाहू लागली, कारण अंश तिला थोडंसं रफली किस करत होता. अंश मात्र हसत म्हणाला, आधी तुझ्यासोबत असं वागायला मला भीती वाटायची, पण आता मला मज्जा येते. मिनलने आश्चर्याने तोंड उघडत त्याच्याकडे पाहिलं. अंशने तिच्या चेहऱ्यावर हात ठेवत तिच्या ओठांना पुन्हा एकदा हलकंसं स्पर्श केलं आणि म्हणाला, इट्स माय बर्थडे बटरफ्लाय. मिनलच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. मिनल आपल्या रूमजवळ पोहोचताच अंशने तिला मागून उचलून आपल्या कुशीत घेतलं. मिनलने अंशचा शर्ट घट्ट पकडला आणि आश्चर्याने म्हणाली, राज, काय करत आहात तुम्ही? अंशने तिच्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर दिलं नाही. तो तिला घेऊन थेट टेरेसवर आला. टेरेसवर पोहोचताच अंशने मिनलला खाली उतरवलं आणि इशाऱ्याने तिला रूम उघडायला सांगितलं. मिनलने हळूच रूमचा दरवाजा उघडला आणि आतलं दृश्य पाहून तिथेच थक्क होऊन उभी राहिली. अंशने मागून तिला आपल्या बाहुपाशात घेतलं आणि तिच्या कानात हळूच म्हणाला, लिफ्टमध्ये दिलेलं किस माझ्या वाढदिवसासाठी आणि हे आपल्या सुंदर नात्याला एक सुंदर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने. हॅपी फर्स्ट वेडिंग ॲनिव्हर्सरी माय लव्ह. थँक यू फॉर शेअरिंग ऑल युअर लव्ह विथ मी. लव्ह यू बटरफ्लाय. मिनलसाठी हा खरोखरच एक अतिशय सुंदर आणि मनापासून दिलेला सरप्राईज होता. तिच्या चेहऱ्यावरचं हसू काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नव्हतं. मिनल हसत अंशकडे पाहत म्हणाली, आता समजलं, सकाळपासून तुम्ही कुठे व्यस्त होता. अंशने मिनलच्या कमरेवर भोवती हात ठेवत तिला आपल्या जवळ ओढलं. तिच्या नाकाला आपल्या नाकाने हलके स्पर्श करत तो म्हणाला, किमान आज तरी तक्रारी बाजूला ठेव ना मिसेस आर्यन. असं म्हणताना अंशचे ओठ मिनलच्या ओठांना हलके स्पर्श करत होते. मिनलने अंशच्या गळ्यात आपल्या बाहूंचा विळखा घातला आणि त्यांच्यात सुरू असलेल्या त्या छोट्याशा प्रेमळ चुंबनाला एक दीर्घ चुंबनात बदललं. मिनलने स्वतःहून पुढे येऊन अशा प्रकारे प्रेम व्यक्त करणं अंशला खूप आवडत होतं. काही क्षणांनी मिनल अंशपासून दूर झाली आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, सॉरी अंश, एवॉर्डची टेन्शन होती म्हणून मी विसरले. मी काहीच प्लॅन केला नाही. तिच्या निरागसपणावर हसत अंश म्हणाला, प्रत्येक वेळी खरं बोलणं गरजेचं असतं का बटरफ्लाय? मिनलने होकारार्थी मान हलवत उत्तर दिलं, निदान तुमच्याशी तरी नक्कीच. खरं बोलणं योग्य निर्णय घेण्यास मदत करतं आणि खोटं बोलणं नात्यांमध्ये अंतर निर्माण करतं. अंशने हसत मिनलच्या कपाळावर हलकं चुंबन घेतलं आणि म्हणाला, माझ्या वाटेला फक्त तू असलीस ना, बाकीचं हे जग लोकांना लाभ. मिनल पुढे झाली आणि अंशच्या छातीशी येऊन बिलगले. अंशनेही आपले बाहू पसरवत तिला प्रेमाने आपल्या मिठीत सामावून घेतलं. काहीतरी आठवल्यासारखं होत अंश म्हणाला, बरं, तुझ्या गिफ्टची व्यवस्था तर मी आधीच केली आहे. आता ते गिफ्ट मला तुला द्यायचं आहे की नाही हे मात्र तुलाच ठरवायचं आहे. मिनलने गोंधळलेल्या नजरेने अंशकडे पाहिलं. अंशने काउचवर ठेवलेल्या बॅगकडे इशारा करत म्हटलं, स्वतःच पाहून घे. मिनल उत्सुकतेने काउचकडे गेली. तिने बॅगमध्ये ठेवलेला ड्रेस बाहेर काढला आणि एक नजर त्याच्यावर टाकताच तो लगेच पुन्हा बॅगेत ठेवला.
तिच्या चेहऱ्यावर एकाच वेळी आश्चर्य आणि लाजरेपणाचे भाव स्पष्ट दिसत होते. तो ड्रेस पाहून तिच्या हृदयाची धडधड वाढली होती. अंशने तिचा हात धरला आणि तिला पुन्हा खोलीच्या बाहेर घेऊन जात म्हणाला, काही हरकत नाही, पुन्हा कधीतरी प्रयत्न करू, आपल्या लग्नाच्या रात्रीसारखं. मी आजही तुला सहजपणे माझ्या मिठीत घेऊन झोपू शकतो. मिनल अचानक चालता चालता थांबली. अंशने मागे वळून तिच्याकडे पाहिलं. मिनल त्याच्या जवळ आली आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, कदाचित तुम्हाला या गोष्टीची कल्पना नसेल मिस्टर अंश आर्यन, पण तुमची ही बटरफ्लाय कधीकधी ड्रॅगनफ्लाय बनण्यातही रस ठेवते. असं म्हणत मिनल चेंजिंग रूमच्या दिशेने निघाली आणि काउचवर ठेवलेली बॅगही सोबत घेऊन गेली. अंश मात्र तिला जाताना पाहतच राहिला. काही वेळाने मिनल ड्रेस बदलून परत आली. खोलीतील सर्व दिवे बंद होते. आज फक्त काही मेणबत्त्यांना मंद प्रकाश पसरवण्याची परवानगी होती. मिनलने काळ्या रंगाचा अतिशय सुंदर आणि आकर्षक ड्रेस परिधान केला होता, जो स्वतः अंश तिच्यासाठी घेऊन आला होता. मिनलला पाहताच अंशच्या मनात तिच्याबद्दलचं आकर्षण आणखी वाढलं. तिच्या जवळ जाण्याची इच्छा त्याच्या मनात अधिक तीव्र होऊ लागली. मिनलची ही अवस्था काही वेगळी नव्हती. मंद प्रकाशात काळी पॅन्ट आणि काळा शर्ट परिधान केलेला अंश खूपच आकर्षक दिसत होता. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच धुंदी होती आणि ओठांवर हलकंसं स्मित होतं. शर्टची काही बटणं उघडी असल्यामुळे त्याची रुंद आणि मजबूत छाती स्पष्ट दिसत होती. अंश हळूहळू मिनलकडे पुढे जाऊ लागला. अंशला आपल्या जवळ येताना पाहून मिनलने डोळे बंद केले आणि स्वतःशीच म्हणाली, आज काहीही लाजायचं नाही. मिनल, तो तुझा नवरा आहे. तू त्याच्यावर प्रेम करतेस आणि तोही तुझ्यावर प्रेम करतो. हो, ती मनात विचार करत असतानाच तिच्या कानावर अंशचा आवाज आला. अंश किंचित खाली झुकला आणि तिच्या कॉलरबोनवर हलकं चुंबन घेत म्हणाला, हो, आज मला तुझं प्रेम कोणत्याही मर्यादेशिवाय अनुभवायचं आहे. असं म्हणत अंशने तिला अलगद आपल्या जवळ घेतलं. मिनलनेही त्याच्याजवळ स्वतःला सामावून घेतलं आणि दोघेही काउचवर बसले. काही क्षणांतच मिनलनेही पुढे होत अंशच्या प्रेमाला प्रतिसाद दिला. तिचे हात प्रेमाने अंशच्या छातीवरून आणि केसातून फिरत होते. अंशच्या मनातील भावना हळूहळू अधिक तीव्र होत होत्या. तो मिनलवर मनापासून प्रेम व्यक्त करत होता. त्या क्षणी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले होते. अंशचा संयम हळूहळू सुटत चालला होता. त्याच्या वाढत्या भावनांमुळे मिनल थोडी अस्वस्थ झाली होती. अंशला शांत करण्याचा प्रयत्न करत मिनलने त्याचा चेहरा आपल्या हातात धरला आणि त्याच्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतलं. मिनलने असं करताच अंश थोडा शांत झाला, कारण त्याला हेच तर हवं होतं. मिनलने मनापासून कोणताही संकोच न ठेवता त्याच्यावर भरभरून प्रेम करावं. अंशच्या ओठांवर किस करत मिनलने त्याला हळूच काउचवर ढकलले. तिने त्याच्या शर्टची बटणं उघडली आणि त्याच्या छातीवरून अलगद हात फिरवला. अंशने डोळे मिटून मिनलच्या स्पर्शाचा अनुभव घेतला. हळूहळू दोघेही प्रेमाच्या धुंदीत हरवून गेले. काही वेळाने दोघेही बेडवर ब्लँकेटच्या आत शांतपणे पडले होते. आज पहिल्यांदाच जवळीक साधताना मिनल अंशच्या अधिक जवळ होती. दोघांचे कपडे खोलीच्या फरशीवर अस्ताव्यस्त पडले होते. खोलीत मंदपणे विझत चाललेल्या मेणबत्त्या त्यांच्या प्रेमाच्या त्या सुंदर क्षणांची साक्ष देत होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अंशची झोप उघडली. त्याने हळूच डोळे उघडले तेव्हा त्याला अगदी जवळ एक सुंदर प्रेमळ चेहरा दिसला.
त्या चेहऱ्यावरील 2 डोळे मोठ्या प्रेमाने त्याच्याकडेच पाहत होते. अंशने मिनलच्या कमरेभोवती आपले हात गुंडाळून तिला जवळ घेतले. त्याने तिच्या नाकाला आपल्या नाकाने हलकेच स्पर्श केला आणि तिच्या ओठांवर अलगद प्रेमाने किस करून पुन्हा डोळे मिटले. कदाचित आज तो काहीसा जास्तच थकला होता, किंवा कदाचित प्रेम मिळाल्याच्या आनंदामुळे त्याला मनापासून समाधान आणि शांतता मिळाली होती. काही वेळाने अंशची झोप गिटारच्या मधुर सुरांनी आणि मिनलच्या गोड आवाजाने उघडली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर लव्ह, हॅपी बर्थडे टू यू. समोरच्या काउचवर मिनल बाथरोब घालून हातात गिटार घेऊन गाणे म्हणत होती. तिचा आवाज ऐकून अंशच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मित उमटलं. मिनलने गिटारची धून बदलत पुढे म्हटले, आणि आता हे खास तुझ्यासाठी. अंश हळूहळू उठून बेडवर बसला. मिनल गाऊ लागली, सारा जमाना हा एक भ्रम आहे. प्रेम ही एक इबादत, प्रेमच एक कर्म आहे. माझं ठिकाण तुझ्याच उंबरठ्यावर आहे हो. तूच माझं आकाश, तूच माझी छत आहेस. देवाने दिलेली सुंदर देणगी आहेस तू. माझ्यासाठी तू सुख समृद्धीचा ताईत आहेस. जे काही माझं आहे ते सगळं तुझ्या हवाली केलं. माझ्या अस्तित्वाला प्रत्येक कण तुझ्या हवाली केला. मिनल गात असतानाच अंश कमरेभोवती टॉवेल गुंडाळून तिच्या जवळ आला. त्याने तिच्या डोक्यावर किस करत प्रेमाने म्हटले, लव्ह यू मिनल. मिनलने नजर वर करून अंशकडे पाहिलं. अंशने तिला अशा प्रकारे स्वतःकडे पाहताना पाहून विचारलं, काय झालं, काय विचार करतेस? तुला मिनल का म्हणालो? असा विचार करतेस का? काल रात्री तुझ्यातला एक वेगळाच आत्मविश्वास मला जाणवला. पहिल्यांदाच तुझं हे रूप पाहिलं. थँक्यू. मिनलने गिटार बाजूला ठेवली आणि अंशच्या छातीशी बिलगत म्हणाली, लव्ह यू अंश. असं म्हणत मिनलने शांतपणे डोळे मिटले. अंशने तिला आपल्या मिठीत घेत प्रेमाने म्हटलं, लव्ह यू टू बटरफ्लाय. काही क्षण शांत राहिल्यानंतर अंश मिनलला म्हणाला, बटरफ्लाय, मला बाबा व्हायचं आहे. माझी ही इच्छा तू पूर्ण करशील का? अंशचे शब्द ऐकताच मिनलने त्याच्या छातीवर डोकं टेकवलेलं असतानाच पटकन डोळे उघडले आणि ती काहीतरी विचार करू लागली. अंशने पुन्हा मिनलला विचारलं, काय झालं? तू काहीच उत्तर दिलं नाहीस. तुला अजून बाळ नकोय का? मिनलने नजर वर करून अंशकडे पाहत म्हटलं, तसं काही नाहीये अंश. मला आयुष्यात जे काही मिळवायचं होतं ते मी मिळवलं आहे. खरं सांगायचं तर मला कधीच बाळ होण्याची अडचण नव्हती. उलट तुलाच आत्तापर्यंत मी खूप लहान मुलगी वाटत होते. मिनलने अंशच्या गालावर प्रेमाने किस करत म्हटलं, मी खूप आनंदी आहे अंश. शेवटी तू याबद्दल विचार तरी केलास. बरं, आता आपण खाली जाऊया का? सकाळचे जवळजवळ 11 वाजले आहेत. खाली सगळे आपल्याबद्दल काय विचार करत असतील कोण जाणे. अंशने मिनलच्या बाथरूमची गाठ हलकेच ओढत तिच्या कॉलरबोनजवळ प्रेमाने किस केलं आणि मिश्किलपणे म्हणाला, ते एवढंच विचार करतील की आपण दोघं आपली ॲनिव्हर्सरी एन्जॉय करत आहोत. मिनलने अंशला हलकेच दूर ढकलत म्हटलं, शी अंश, तुम्ही ना खूपच खोडकर आहात. अंश हसत मिनलकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणाला, अच्छा, म्हणजे मी खोडकर आहे आणि तू फारच सरळ आहेस, हो ना मॅडम? विसरू नका, काल रात्री मी तुमचं हे वेगळंच रूप पाहिलं आहे आणि खरं सांगू का, ते खूपच अप्रतिम होतं. मिनलने डोळे मोठे करून अंशकडे रागाने पाहिलं. अंश हसला आणि मिनलला अलगद आपल्या कुशीत उचलून घेतलं. त्यानंतर तो फ्रेश होण्यासाठी दोघांच्या खासगी खोलीत घेऊन गेला. इकडे रुद्रांश बॅग घेऊन हॉस्पिटलमध्ये आला.
त्याने एक प्रायव्हेट रूम बुक केली आणि स्वतःला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेतलं. ही गोष्ट जेव्हा तान्याला कळली तेव्हा ती घाबरून रुद्रांशला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आली. गेल्या काही रात्रींपासून तान्या एमर्जन्सी ड्युटीवर होती, त्यामुळे ती या काही दिवसात घरी जात नव्हती. या सगळ्यामुळे बिचारा रुद्र खूपच त्रस्त झाला होता. तान्या काही नर्स आणि डॉक्टरांना सोबत घेऊन रुद्रांशच्या रूममध्ये आली. त्यांच्यासोबत डॉक्टर टंडनसुद्धा होते. रुद्रांशला पाहून तान्या अक्षरशः हैराण झाली. रुद्रांश मात्र अगदी आरामात बेडवर बसून आपल्या लॅपटॉपवर काम करत होता. तान्या रागाने दात ओठ खात म्हणाली, रुद्र, हा काय मूर्खपणा आहे. हे हॉस्पिटल आहे रुद्र. तुला जरा तरी वाईट वाटत नाही का? तू ह्या सगळ्या गोष्टी इतक्या हलक्यात कशा काय घेऊ शकतोस? रुद्रांश तान्यासमोर आला. त्याने दोन्ही हात एकमेकात गुंफून अगदी शांतपणे म्हटलं, मस्करी तर तुम्ही कित्येक दिवसांपासून माझ्यासोबत करत आहात डॉक्टर साहिबा. हे माझं एकमेव आयुष्य आहे. तुम्हाला जरा तरी वाईट वाटत नाही का माझ्या भावना आणि मला इतकं हलक्यात घेण्यात? त्यानंतर तो डॉक्टर टंडनकडे पाहत म्हणाला, सॉरी अंकल, पण गोष्ट अशी आहे की माझी बायको सध्या खूपच व्यस्त आहे. इतकी व्यस्त की तिच्याकडे माझ्यासाठी सुद्धा वेळ उरलेला नाही. आता ती तिची ड्युटी तर बदलू शकत नाही ना, म्हणून मीच विचार केला की तिच्याजवळ येऊन राहावं. त्यानंतर त्याने आजूबाजूला उभ्या असलेल्या नर्स आणि डॉक्टरांकडे पाहिलं आणि म्हणाला, म्हणजे मला समजतंय की तिच्या पेशंटला तिची गरज आहे, पण माझ्याबद्दलही थोडा विचार करा ना. नवनवीन लग्न झाल्यावर कोणता नवरा रात्री घरी एकटाच घुबाडासारखा जागतच बसतो? पेशंटला रात्री डॉक्टरची गरज पडो किंवा न पडो, मला मात्र माझ्या बायकोची गरज पडते. रुद्रांशच्या या वागण्यामुळे तान्या आधीपासूनच खूप नाराज होती. त्याच्या या विचित्र आणि बिनधास्त बोलण्यामुळे तिचा राग आणखीनच वाढला. तान्या वैतागून म्हणाली, तू तू रात्री घुबडासारखा जागत बसतोस. तुला माहिती आहे ना की मी घरी येणार नाही. मग शांतपणे तुझं काम संपून झोपून का जात नाहीस? दोघेही भांडता भांडता हे विसरून गेले होते की त्यांच्यासमोर आणखी काही लोक उभे आहेत, जे त्यांना चक्क मांजर उंदरासारखे भांडताना पाहून आश्चर्यचकित झाले होते. रुद्रांश तोंड वाकडं करत म्हणाला, मग का नाही झोपणार? म्हणजे डॉक्टर साहेबा, जर मला एकट्याने झोपायचं असतं तर मी माझ्या गळ्यात लग्न नावाचा फास कशाला घातला असता? तान्या त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली, बोलत तर असे आहात जसं माझ्यावर लग्न करून फार मोठा उपकार केला आहे. एकट्याने झोपता येत नसेल तर डॅडसोबत जाऊन झोपा. रुद्रांशने डोळे बारीक केले आणि तान्याच्या जवळ जात तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मला दुर्लक्षित करून तुम्हाला खूप पश्चाताप होईल डॉक्टर तान्या. तुमच्या अनुपस्थितीत मला दुसरी कोणी मिळाली ना तर मग आयुष्यभर तुमच्या पेशंटशीच काळजी घेत बसा. तान्या त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत म्हणाली, चला चला, तुमच्यासारखे डायलॉग मारणारे खूप पाहिले आहेत मी. रुद्रांश वैतागून पुन्हा डॉक्टर टंडनना म्हणाला, तसं पाहिलं तर अंकल, ही रात्रीची एमर्जन्सी ड्युटी तुम्ही डॉक्टर गौरव यांना का देत नाही? ते अविवाहित आहेत. ते रात्रभर एकटे शांतपणे झोपत असतील ना. माझ्यावर तर लोकसंख्या वाढवण्याची खूप मोठी जबाबदारी आहे अंकल. रुद्रांशचे बोलणे ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण तोंडावर हात ठेवून हसू लागले, तर दुसरीकडे तान्या लाजून लाल झाली होती. तेवढ्या डॉक्टर टंडन मोठमोठ्याने हसत म्हणाले, अरे गौरव, जरा तान्याच्या पेशंट्सना सांभाळून घे. गरज पडली तर काही ट्रेनीजना बोलावून घे. मिस्टर शेखावत यांच्यावर खरंच खूप मोठी जबाबदारी आहे.
हे ऐकताच तान्याने मान खाली घातली आणि ती घाईघाईने तिथून निघून गेली. डॉक्टर टंडन यांनी रुद्रांशला तान्याच्या मागे जाण्याचा इशारा करत म्हटलं, डोंट वरी, तिच्या ड्युटीची वेळ संपली आहे. आता तुमच्या ड्युटीची वेळ सुरू झाली आहे. जा, तिला मनवा. रुद्रांश लगेच तान्याच्या मागे धावत गेला. तान्या आपली बॅग उचलून वेगाने हॉस्पिटलच्या बाहेर जात होती. रुद्रांश तिच्या मागे धावत येत म्हणाला, तान्या, तान्या, माझं म्हणणं तरी ऐका. माझ्यासाठी जरा थांबा ना. पण तान्या थांबली नाही. ते पाहून रुद्रांशने दुखापत झाल्याचं नाटक करत मोठ्याने ओरडलं, शेट यार, माझा पाय. तान्याने लगेच मागे वळून पाहिलं. रुद्रांश गुडघ्यावर बसून पोट धरून बसला होता. तान्या त्याच्या जवळ येत म्हणाली, काय लहान मुलासारखे वागताय रुद्र? सारखे कुठे ना कुठे स्वतःला दुखापत करून घेत असता. तान्या त्याच्या जवळ येताच रुद्रांशने गुडघ्यावर बसलेल्या अवस्थेतच आपले दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले आणि म्हणाला, आय मिस्ड यू तान्या. कित्येक दिवसांपासून मी एकटाच राहत आहे. काय करू हेच समजत नव्हतं, म्हणून विचार केला की हॉस्पिटलमध्येच राहावं. तुमच्या जवळ राहण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग मला सापडलाच नाही. तान्या रागाने म्हणाली, रुद्रांश, तुम्ही नाटक करत होतात. तुम्हाला काहीच दुखापत झालेली नाही. रुद्रांशने तान्याला पकडून ठेवतच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला, जर पायाला दुखापत झाली असती तर मी पोट धरून थोडीच बसलो असतो. तान्या वैतागून म्हणाली, तुम्हाला नक्की काय हवंय रुद्र? रुद्रांशने मान वर करून तिच्याकडे पाहिलं आणि खूप प्रेमाने म्हणाला, तुम्ही हव्यात. मिळणार का तुम्ही मला? तान्या थोडा विचार करत म्हणाली, एका अटीवर. यापुढे तुम्ही हॉस्पिटलमध्ये कधीही उगाच ड्रामे करणार नाहीत. इट्स सो एम्बॅरेसिंग. तान्याने एम्बॅरेसिंग हा शब्द वापरलेला रुद्रांशला अजिबात आवडला नाही. तो उठला आणि तान्याशी अगदी सामान्यपणे बोलत म्हणाला, ओके, यापुढे मी हॉस्पिटलमध्ये येणार नाही. सॉरी. हो, आता चला घरी जाऊया. त्यानंतर तुमच्या घरीही जायचं आहे. मॉमचा फोन आला होता. आज मिनल आणि अंश भाऊंची लग्नाचा वाढदिवसाची वर्षगाठ आहे. त्यांनी आपल्याला बोलावलं आहे. तान्या पश्चातापाने म्हणाली, शेट, मला अजिबात आठवलं नाही. मिनल माझ्यावर नाराज होईल ना? रुद्रांश कारच्या दिशेने जात म्हणाला, आजकाल कामाशिवाय तुम्हाला दुसरं काही आठवतच कुठे? असं म्हणत रुद्रांशने तान्यासाठी कारच्या पॅसेंजर सीटचा दरवाजा उघडून दिला. काही वेळानंतर अंश रुद्रांश आणि तरुणसोबत आपल्या स्टडी रूममध्ये काम करत होता. तान्या घरी आली आहे हे समजताच मिनल खाली जाण्यासाठी निघाली. सगळेजण खाली हॉलमध्ये बसून गप्पा मारत होते. तेवढ्यात त्यांना कोणीतरी पडल्याचा आवाज आला. सगळ्यांनी लिफ्टच्या दिशेने पाहिलं तेव्हा मिनल लिफ्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. विवान धावत लिफ्टमध्ये गेला आणि त्याने मिनलला आपल्या कुशीत उचलून दादींच्या खोलीत आणले. स्मिताजी मिनलच्या चेहऱ्यावर पाण्याचे शिंतोडे मारून तिला उठवण्याचा प्रयत्न करत होत्या, पण मिनल अजूनही बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडली होती. विवानने लगेच डॉक्टरांना फोन करून घरी बोलावून घेतले. त्यानंतर त्याने अंशच्या स्टडी रूममध्ये फोन केला. अंशने फोन स्पीकरवर ठेवला आणि काम करू लागला. समोरून विवानचा घाबरलेला आवाज आला, भाऊ, ती मिनल लिफ्टमध्ये अचानक बेशुद्ध झाली होती. मी तिला दादींच्या खोलीत घेऊन आलो आहे. प्लीज तुम्ही लवकर खाली या. अंश घाबरून फाईल टेबलवर ठेवत विवानला म्हणाला, मी डॉक्टरांना बोलावतो. समोरून विवान म्हणाला, मी डॉक्टरांना आधीच कळवलं आहे, ते येत आहेत. अंशसोबत रुद्रांश आणि तरुणही खाली आले. फोन स्पीकरवर असल्यामुळे त्यांनीही विवानच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या.
लवकरच डॉक्टर आले आणि त्यांनी मीनलची तपासणी केली. काही तपासण्या केल्यानंतर डॉक्टर अंशला म्हणाले, सर, आम्हाला मॅडमच्या काही रक्ताच्या तपासण्या कराव्या लागतील. काही गोष्टी रक्ताच्या तपासण्या केल्याशिवाय आम्ही निश्चिंत सांगू शकत नाही. अंशने एक दीर्घ श्वास घेतला. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा.